म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असतं की आम्ही राजकारणात पडणार नाही, तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत. मला सांगा, जरांगे पाटील यांच्यावर SIT लावण्यात आली, यावेळी एखादाही आमदार खासदार बोलला नाही. आमदार खासदारावर SIT लावा, हे रावसाहेब दानवे, कल्याण काळे, हे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर SIT लावता असा विचारणारा एकही तिथं नव्हता. लोकशाही आहे या देशामध्ये, लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनेच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे. हे बघा, आंदोलन करत असताना 2 लढाया आहेत. एक आंदोलनाची लढाई आहे आणि म्हणून असाही कोणीतरी असावा समाजातला, समाजासाठी लढणारा, त्या टेबलावर बाकडं वाजवणारा, त्या अध्यक्षाला प्रश्न विचारणारा, त्यांना नडणारा कोणीतरी असावा. म्हणून निवडणुकीने एक लढाई लढावी आणि आंदोलनाने एक लढाई लढावी. त्यांच्या काही मजबुऱ्या आहेत, ते समाजासाठी लढता आहेत. हे मोठं आंदोलन आहे, आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. समाजाला मी काही आव्हान करणार नाही या ठिकाणी. समाजाला मी फक्त पर्याय निर्माण करून दिलेला आहे. मी निवडून येईल असं मी सांगत नाहीये की मी आलोच पाहिजे असंही मी सांगत नाही. मला राजकीय महत्वाकांक्षा नाही, कारण मला माहिती आहे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते सन्मान्य जरांगे पाटील व्यवस्थित हाताळतायत आणि त्यांच्यात ती क्षमता आहे. म्हणून आपण या ठिकाणी ज्या वेळी त्यांना धोका होईल, ज्या वेळी त्यांना जीवाला धोका होईल, त्यावेळी आपण धावून जायचं, त्यांचा जीव वाचवायचा, एवढं मावळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आमचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, लोकशाही आहे या देशामध्ये, लोकशाहीवर सगळ्या गोष्टी ठरतात आणि म्हणून लोकशाही पद्धतीनेच आपल्याला यांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यांनी आपल्या डोक्यात काठ्या मारल्या म्हणून आपल्याला त्यांच्या डोक्यात काठ्या मारता येणार नाही. आपल्याला त्यांच्या डोक्यात तिथं जाऊनच काठ्या माराव्या लागणार आहे, त्यांना तिथं जाऊनच प्रश्न विचारावे लागणार आहे. आणि म्हणून जरांगे पाटला संविधानिक मार्गाने, म्हणून जरांगे पाटलांनी जरी सांगितलं असतं की आम्ही राजकारणात पडणार नाही, तर आम्ही राजकारणात पहिल्यापासून आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्याच्या अगोदर सुद्धा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये, आणि आमच्या लक्षात आलं अभ्यासामुळे, आम्ही या ठिकाणी पॉलिटिकल सायन्स वाचलं, आम्ही आंबेडकर वाचलेत, आम्ही महात्मा गांधी वाचलेत, सगळे नेते वाचलेत, आम्ही भगतसिंग वाचलेत, तेव्हा लक्षात आलं की राजकारणाशिवाय या जनतेला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही. 100% येणाऱ्या 18 तारखेला किंवा 19 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत. डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू केलेलं आहे. गावागावामध्ये आम्ही फिरतोय, उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. रोज मला वाटतं जवळपास 4-5 हजार फोन येत आहेत. मला फोनवर बोलणं सुद्धा या ठिकाणी शक्य होत नाहीये आणि आम्ही अर्ज भरणार आहोत.